या भांड्यामधून धुवा का निघत होता तर चला मी सांगतो तुम्हाला आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये. तर मी इथं रेडी वगैरे झालो होतो. आपल्याला जायचं होतं शैलेशच्या लग्नाला. हे बघा सागरे पण आला होता आपल्यासोबत ॲटोमध्ये जाण्यासाठी. मग मी खूप दिवसानंतर ॲटो काढला होता. आपल्याला जायचं होतं शैलेशच्या लग्नाला, म्हणजेच स्वास्तिक मंगल कार्यालय सिडको या ठिकाणी. तर आम्ही ॲटो वगैरे काढला आणि निघालो शैलेशच्या लग्नाला जाण्यासाठी. मी गाडी वगैरे पार्क केली आणि आलो लग्नाच्या ठिकाणी. मग आम्हाला इथं बघा ऋतिकेश भेटला होता. या ठिकाणी रोहित इव्हेंट्स लावला होता बघा एंट्रीसाठी. इथं असा काय विषय झाला, हे म्हणत होता तू लाईट लाव, तो म्हणत होता तू डीजे लाव. हे बघा नवरदेवाची एंट्री होत होती. इथं पोरं ड्राय आईस काढून घेत होते. मग तेवढ्यामध्ये SG ऑडिओचे मालक आले बघा. इथं झाली ना मग नवरदेवाची एंट्री. बघा आता नवरदेवाची एंट्री. गरम पाण्यात ड्राय आईस टाकल्यानंतर असा धुवा निघतो बघा. हे एंट्रीसाठी वापरलं जातं भांडं. लग्नामध्ये पब्लिक खूप असल्यामुळे गरमी खूप होत होती तिथं. मग मी आलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी. मग तेवढ्यामध्ये यश अंडी आणि आपला सागरे आला होता. तर या मुलापाशी बघा 10 चिप्सचे पुढे होते. तर त्याला एक दे म्हणलं तर काय देत नव्हता आणि पळत निघाला. मग काय तेवढ्यात आपल्याला विकासदाजी दिसला बघा, हात दाखवतो. आपल्या इकडे लग्न म्हणल्यावर काय विषय काय एकदम आडा असतो बघा. एकदम जिकडं बघलं तिकडं जास्त करून महिला मंडळच दिसत होतं. पुरुष मंडळी कमी होती लग्नाला. बाळाभाऊ आणि आम्ही सर्व मुलांनी जेवण करून घेतले होते बघा. इथं संध्याकाळी आपल्याला वरातीला डीजे लावायचा होता बघा. शार्प्या वगैरे आल्या होत्या. मग आम्ही इथं थोडं शार्प्या लावून घेतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.